एडवेंचर वर घेऊन चलते। रेडी आहात ना सगळे? तो अपने पैराग्लाइडर को अच्छे से बांध लो और चलो। येस, तर आज आपण पॅराग्लायडिंग करणार आहोत। या पक्ष्यांसारखा उडण्याचा एक सुंदर अनुभव घेणार आहोत। तर पॅराग्लायडिंग करता आम्ही एका कंपनी थ्रू बुकिंग केली होती, ज्यात सगळे इक्विपमेंट्स जसे की हार्नेस, पॅराग्लायडिंग विंग्स हे सगळं काही आपल्याला त्या कंपनीकडूनच मिळतं। नाही, आम्ही प्रोफेशनल पॅराग्लायडर्स नाही आहोत, पण आम्ही प्रोफेशनल पॅराग्लायडर्स सोबत हे पॅराग्लायडिंग केली। तर आम्ही जी पॅराग्लायडिंग केली त्याला म्हणतात टँडेम पॅराग्लायडिंग, ज्यात आपल्यासोबत असतो एक प्रोफेशनल पॅराग्लायडर। तर इथे आदित्य आधी जाणार होता, म्हणून आमचा हा इन्स्ट्रक्टर पायलट सगळं चेक करत होता की सगळं हार्नेस आणि पॅराग्लायडिंग विंग्स नीट कनेक्टेड आहे की नाही। आणि हो, याकरता आपल्याला काही एक्सपिरियन्स असण्याची आवश्यकता नाही। आपल्याला फक्त पायलटने दिलेले काही बेसिक इन्स्ट्रक्शन्स, जसे टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळेस पाय कसे ठेवायचे आणि जेव्हा टर्न घ्यायचा असेल तर तेव्हा तो सांगेल की आपल्याला राईट साईडला की लेफ्ट साईडला टर्न घ्यायचं आहे, तर त्या हिशोबाने तो इन्स्ट्रक्शन देईल, तेवढं फक्त फॉलो करायचं असतं। बाकी सगळं पायलट हँडल करतो। आपल्याला फक्त बसून मस्त उडायचा आनंद घ्यायचा असतो। तर जसं की मी म्हटलं की टँडेम पॅराग्लायडिंग करता कुठल्याही एक्सपिरियन्सची आवश्यकता नसते, म्हणूनच आदित्यने मला हे एक दिवस आधी सांगितलं आणि सरप्राईज दिलं मला। ऐकून थोडेसे मी नर्वस झाले, कारण कधीच असं केलं नाहीये कुठलेही ॲडव्हेंचर, आणि मेंटली प्रिपेअर होईस्तोवर आम्हाला तिथे जायची वेळ आली होती। आम्ही सकाळचा स्लॉट बुक केला होता, पण मग तिथे गेल्यावर सगळ्या पॅराग्लायडर्सला असं मस्त आकाशात उडताना बघून खूप छान वाटलं आणि मग एक्साइटेड होते मी पण हे करायला। एकदा टेक ऑफ केल्यावर मी पण खूप एन्जॉय केली ही राईड। कळालंच नाही कधी हे 40 मिनिटं संपले। वरतून हे सगळे सुंदर नजारे दिसत होते, सिटी दिसत होती मस्त, आणि उडायला मज्जा येत होती। खूप एन्जॉय केलं। असं वाटलं उडतच राहावं नुसतं।